आणि यानंतर तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या बातम्या पाहूया। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार, मंत्री अदिती तटकरेंची माहिती। तर छाननीमुळे विलंब लागलेल्यांनाही तिन्ही हप्त्यांची रक्कम मिळणार। सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार। दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपयांचं अनुदान, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीचा निर्णय। खाणसारी उद्योगांना मान्यता आणि गूळ उत्पादन नियंत्रणाबाबत प्राप्त अहवालासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। राज्यातील धान उत्पादकांना दिलासा, प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर भात गिरणीधारकांना मिळणार, मंत्रिमंडळात निर्णय। आजपासून पुढचे 4 दिवस राज्यभरात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज। गुजरातमधील कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागांमधून मान्सून माघारी फिरला, यंदा उशिरानं मान्सूनची माघारी। महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या मध्यानंतर मान्सून माघारी फिरण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।